माझं एकच म्हणणं असं आहे का वैदिक वापराल तर पूर्ण ताकदीनं वापरा, नाही तर नाही तर नाही वापरलं तरी चालेल. क्या बात आहे. कारण 1-2 डोस करून तुम्हाला रिझल्ट येणार नाही. अर्धवट वापरता. डोस टाकला काय खरं आहे याचं बिल लागला केमिकल काय कळणार आहे मग. तुम्हाला मी काय म्हटलो, पहिल्यांदा कोणाचा पिशवी खिसा भरला पाहिजे जमिनीचा. मातीचा, नंतर कोणाचा खिसा भरल पिकाचा, नंतर तुमचा भरल. आडी अडचणी आल्या नाही असं काही नाही, भरपूर अडचणी आल्या पण सोडलं नाही. साथ सोडली नाही. सोडली नाही. हा, म्हणून तर हे रिझल्ट नाही. म्हणजे आज हे तुम्ही टिकून आज तुमची सगळी माती नाही नाही म्हणजे रासायनिक एक दाना 3 वर्ष झाले, 3 वर्ष झाली, युरिया नाही तर कोणाला तुम्ही ते खरबूजा म्हणजे दाणा नाही टाकेल ती पटायचं तुम्हाला तो माल पाहिले बाजूला पाला केले. हे काय असतं माहिती का, तुमच्या लक्षात नाही राहिलं. रासायनिकची आम्हाला 50 वर्षापासून काय लागली, सवय लागली. म्हणून आम्हाला असं वाटतं तेच खरंय, त्याच्याशिवाय येऊ शकत नाही. बरोबर आहे. पण आमचे 2500 वर्ष 3000 वर्ष आमचे जे पूर्वज होते जे वापरीत होते ती शेती आम्ही विसरून गेलो ना. आम्हाला ही 50 वर्षाची लक्षात राहिली, मागच्या 2500 2550 वर्षाची कुठे लक्षात येईल. आणि याचे जर समजा रासायनिकचे रिझल्ट असते तर प्रमाण वाढव का लागू राहिलं दर वर्षाला. तुम्ही 1 गोणीचे 2 गोण्या, 2 गोण्याचे 4 गोण्या, 5 गोण्या वाढत चाललंय ना. सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगितलं, वापरायचं तर पूर्ण ताकदीनं वापरा, सातत्याने वापरा, टिकून राहा याच्यामध्ये. टिकून राहा. बरं, तुम्हाला असं वाटतं का रिझल्ट यायला उशीर लागतो? नाही नाही, आता हा माल किती दिवसाचा झालाय? हा 55 दिवसाचा माल. केमिकलचा 5 दिवसात तयार होतो. नाही नाही,